एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉइझन. करेक्ट. मग काही असू दे, म्हणजे तुम्ही जास्त गोड खाल्लात. आता जसं हल्ली लोकं म्हणतात, हो. की शुगर इज डायरेक्टली रिलेटेड टू द कॅन्सर. की एक जो असतो त्याने 5च वर्ष झाले काहीतरी अपथ्य केलेलं असतं किंवा काहीतरी ॲडिक्शन असतं आणि त्याला कॅन्सर होतो आणि एक असतो, तो म्हणतो की मी 20 वर्ष झाले, पण मला तर काही झालं नाही. खरं काय कारण आहे, की शुगर खाल्ल्यामुळे म्हणजे जसं तुम्ही जितकी शुगर जास्त खाल, तितकं तुमचं वजन जास्त वाढेल आणि ओबेसिटी हे डायरेक्टली रिलेटेड आहे. म्हणून ते शुगर हे कॅन्सरशी रिलेटेड कॅन्सरशी आहे. रिलेटेड आहे. 13-14 वर्षापासून ते बार खाणारी तर आहेतच. पण आजकाल मिडल क्लास मुलं पण व्यसनाधीन होत चाललेत खूप लहानपणी. 50 ते 60% लोकांना डेफिनेटली रिस्क आहे कॅन्सरची आयुष्यात कधी ना कधी होण्याची. फास्ट फूड खाणं किंवा सततचं बाहेरचं खाणं. फूडचं असू दे, की तुम्ही रोज ॲसिडिटी होईल असं फूड खाताय, तर तुम्हाला कॅन्सर हा कधी ना कधी होणार आहे. करेक्ट. तुम्हाला तो नको असेल, तर तुम्ही वेळीच जागे व्हायला येस. पाहिजे. नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर क्षितिज मनेरीकर, कन्सल्टंट ऑन्कोलॉजिस्ट आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन सर आहेत. सर गॅलेक्झी हॉस्पिटलला कार्यरत आहेत आणि मल्टिपल सगळे जेवढेही टर्शरी केअर सेंटर्स आहेत आपल्या पुण्यात, तिथे सर कन्सल्टंट म्हणून अवेलेबल आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. धन्यवाद. सर, आता मी जसं सांगितलं की कन्सल्टंट ऑन्कोलॉजी, तर त्यात कुठल्या प्रकारची ऑन्कोलॉजी तुम्ही करता? सो बेसिकली मी कन्सल्टंट ऑन्कोसर्जन आहे. हो. सो तोंडापासून खालपर्यंत आपण जे पण अवयव असतात, त्यांच्या ज्या पण कॅन्सरच्या शस्त्रक्रिया असतात. कारण कॅन्सरमध्ये 3 प्रकारचे डॉक्टर असतात, हं. जे कॅन्सरला ट्रीट करत असतात. करेक्ट. सो एक सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरचे ऑपरेशन करणारा डॉक्टर जो मी आहे. हां. एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट जे बेसिकली कॅन्सरच्या पेशंटना किमोथेरपी, हार्मोनल थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी देतात आणि रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट जे हो. रेडिएशन देतात. हो. सो मी कॅन्सरच्या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया, मग ओपन सर्जरी, लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक सर्जरी या सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करतो आता बेसिकली. तुम्ही जसं म्हटलं मगाशी, की आपण एक अन्न खाल्लं, की तिथून पासून पूर्ण बाहेर निघेपर्यंतची जी सिस्टीम आहे, त्याला जे कॅन्सर होतात त्याचे सर्जन आहात तुम्ही. बरोबर. तर सर थोडक्यात सांगाल का, की कुठल्या-कुठल्या प्रकारचे येतात ह्याच्यामध्ये कॅन्सर? आता आपण जर तोंडापासून सुरुवात करायचं म्हटलं, तर हेड अँड नेक कॅन्सर झाले. सो हो. तोंडाचे कॅन्सर, जिभेचे कॅन्सर, गालाचे कॅन्सर झाले. त्याच्यानंतर आपला स्वरयंत्राचा कॅन्सर असतो. जसं खालती येतो तसं आपलं पचनसंस्थेशी म्हटलं, तर हं. पूर्ण अन्ननलिका म्हणजे इसोफेगसचा कॅन्सर झाला. हो. मग जठराचा कॅन्सर म्हणजे स्टमक कॅन्सर झालं. हो. मग पूर्ण आतडं झालं. हं. छोटा स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, करेक्ट. कोलॉन आणि रेक्टम म्हणजे संडासची जागा यांचे कॅन्सर झाले. हो. याचबरोबर आपल्या पोटामध्ये आज जे अवयव आहेत म्हणजे किडनी झालं, लिव्हर झालं, गॉल ब्लॅडर झालं, पॅनक्रियास झालं म्हणजे स्वादुपिंड झालं, स्प्लीन झाले, या सगळ्या सगळ्या प्रकारचे जे अवयव आहेत, या सगळ्यांचे कॅन्सर होऊ शकतात. सो हे सगळे कॅन्सर झाले. जसं आपण खालती येतो, तर हं. युरोलॉजिकल कॅन्सर किंवा स्त्रियांमध्ये गायनेकोलॉजिकल कॅन्सर हो. असतात. हो. म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर किंवा पुरुषांमध्ये म्हटलं तर टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजे बरोबर. अंडाशयाचा कॅन्सर हो. किंवा इव्हन पेनिस कॅन्सर. हो. हे सगळे कॅन्सर होऊ शकतात बेसिकली. थायरॉइड पण आपण त्याच्यामध्ये. येस. येस. वरती म्हटलं तर थायरॉइडचा कॅन्सर सुद्धा. येस. येस. तर आता हे आपण जेवढ्या कॅन्सरची नावं घेतली, यांची साधारण हे होण्याची कारणं काय असतात? कारण लोकांना असं आपण म्हणतो टोबॅकोमुळे किंवा अल्कोहोलमुळे, तशी साधारण कारणं काय आहेत? आता खरं सांगायचं झालं तर प्रत्येक कॅन्सरची रिस्क फॅक्टर्स किंवा काही कारणं ती प्रत्येक वेगवेगळी हो. असतात. हो. पण एक कॉमन सांगायचं झालं तर डेफिनेटली की हेड अँड नेक कॅन्सर जे आहेत हं. किंवा अन्ननलिका, जठराशी रिलेटेड कॅन्सर जे आहेत किंवा लिव्हरशी रिलेटेड हो. कॅन्सर जे हो. आहेत, हे बरेचसे कॅन्सर हे आपल्या माणसाच्या सवयींशी किंवा डायरेक्टली लाईफस्टाईल जे आहेत किंवा हॅबिट्स आहेत, ॲडिक्शन्स आहेत त्याच्याशी संबंधित आहेत. हो. सो त्याच्यामध्ये ॲडिक्शनमध्ये सगळ्या गोष्टी आल्या. तंबाखू आला, पान, बिडी, सिगारेट आलं किंवा अल्कोहोल आलं. मग कुठल्या बरोबर. प्रकारचे अल्कोहोल येऊ देत. हे डायरेक्टली कारणीभूत आहेत सगळ्या हेड अँड नेक कॅन्सर, अन्ननलिकाचं म्हणजे इसोफेजियल कॅन्सर, स्टमक कॅन्सर, गॉल ब्लॅडर कॅन्सर, लिव्हर कॅन्सर आणि इव्हन कोलोरेक्टल कॅन्सर. बरोबर. आता याच्या व्यतिरिक्त बरेचसे प्रत्येक ऑर्गन स्पेसिफिक कॅन्सरचे काही पर्टिक्युलर रिस्क फॅक्टर्स असतात. जसं की आपण म्हणालो तर थायरॉइडच्या कॅन्सर मगाशी तुम्ही हो. म्हणालात तर हो. जसं हो. काही पास्ट हिस्ट्री असेल, कोणी रेडिएशन घेतलेलं आहे किंवा काही अनुवंशिक आजार असतात, हो. त्या लोकांमध्ये हे कॅन्सर होऊ शकतात. आता जसं गॉल ब्लॅडरचं म्हटलं तर काही आपल्या इकडे भारतामध्ये काही पर्टिक्युलर गंगाचा बेल्ट आहे हां. किंवा यूपीमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये म्हटलं, जिकडे हे गॉल ब्लॅडरचा कॅन्सर खूप जास्त असतो. सो तो की मोर दॅन 50 इयर्स फॅट किंवा म्हणजे ओबेस फिमेल्समध्ये हा कॅन्सर जास्त प्रकारचा हे असतो. हं. आता जसं खालती आपण येतो, तर डायरेक्टली पॅनक्रियाटिक कॅन्सर हे डायरेक्टली स्मोकिंगशी रिलेटेड आहेत. हो. त्याचबरोबर पुरुषांमध्ये इव्हन प्रॉस्टेट कॅन्सर सुद्धा स्मोकिंगशी रिलेटेड आहे. ऑल्दो प्रॉस्टेट कॅन्सर हा वयोमानानुसार होतो. म्हणजे प्रत्येकाला
70 नंतर होण्याचा कॅन्सरचा चान्सेस खूप जास्त आहे. इनफॅक्ट तुम्ही कुठलाही मृत झालेल्या माणसाचा 80 किंवा 85 वर्षाचा जर तुम्ही प्रॉस्टेट चेक केलात, हो. तर कदाचित 10 पैकी 3-4 लोकांमध्ये हा प्रॉस्टेटचा कॅन्सर तुम्हाला आढळून येईल. हं. पण डेफिनेटली स्मोकिंग आहे हे डायरेक्टली त्याच्या या कॅन्सरशी रिलेटेड आहे. आणि मग बायकांमध्ये, स्त्रियांमध्ये म्हणायचं झालं तर अंडाशयाचा कॅन्सर जे आहे ते परत अनुवंशिक कारणांमुळे होऊ शकतात किंवा वजन वाढलेलं असेल, मासिक पाळीशी रिलेटेड असतात. जसं जितक्या लवकर मासिक पाळी सुरू होईल किंवा जितक्या उशिरा रजोवृत्ती येईल, सो हं. जितकी वर्ष आपली फर्टिलिटी असते, तेवढे वर्ष हे असण्याचे कॅन्सर हे असतात. चान्सेस. त्याचबरोबर अल्कोहोल इंटेक, वजन वाढणं आणि ज्या सध्याच्या आपल्या लाईफस्टाईल्स आहेत बेसिकली मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये, त्या बऱ्याचशा गोष्टी या कॅन्सरशी रिलेटेड असतात. सो अगदी एक संक्षिप्तपणे सांगायचं झालं तर डेफिनेटली ॲडिक्शन जे आहे, मग कुठल्या प्रकारचं असू देत, की टोबॅको असू देत किंवा अल्कोहोलच्या प्रकार असू देत किंवा बाकीच्या काही असू देत, हे बरेचसे कॅन्सरला कारणीभूत असतात. सो इनफॅक्ट जर आपण सगळे कॅन्सर बघितले पूर्ण शरीराचे, तर साधारणपणे एक 40% ते 45% कॅन्सर हे कुठल्या ना कुठल्या तुमच्या सवयींमुळे, मग असू दे ॲडिक्शनमुळे किंवा चुकीच्या आहार पद्धतीमुळे हो. किंवा कुठल्या आहाराशी काही एक्सेस केल्यामुळे याच्याशी असतात. उरलेलं हे काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्या हातात नसतात. काही डीएनएशी रिलेटेड आहे. एक्झॅक्टली. तर आपण आता स्पेसिफिक सांगूया आपल्या ऑडियन्सला, की जे सिगारेट आणि तंबाखू आणि गुटखा बार खातात, त्यांना कुठल्या-कुठल्या प्रकारचे कॅन्सर्स सो बेसिकली कुठल्याही प्रकारचं तंबाखू जे हां. डायरेक्टली आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असतं, हो. म्हणजे मग जर्दा झाला, गुटखा झाला, तंबाखू झालं, हो, जे डायरेक्टली तोंडामध्ये लोकं ठेवतात हो, किंवा मग फॉर एक्झाम्पल खैनी झाली, हो. मिश्री. मिश्री झाली, एक्झॅक्टली. तर हे सगळे तोंडाचे कॅन्सर करू शकतात. मग त्या तोंडाच्या कॅन्सरमध्ये सगळ्या गोष्टी आल्या. जीभ आली, आपल्या गालाचा आतला भाग आला, दात आले किंवा आपल्या इव्हन अन्ननलिका जिथून सुरू होते सुरू म्हणजे होते तो. फॅरिंक्स ज्याला हो, म्हणतो, हो, हो. हे सगळे येतात. सिगारेटशी आणि बिडीशी डायरेक्टली रिलेटेड जे कॅन्सर आहेत ते म्हणजे आपलं स्वरयंत्र. सो बेसिकली बिडी पिणाऱ्यांमध्ये मेनली महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान जिथे बिडीचं हां. प्रमाण खूप जास्त आहे अजूनही. करेक्ट, करेक्ट. तिथल्या लोकांना स्वरयंत्राचे कॅन्सर म्हणजे लॅरिंग्सचे कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. हो. आणि सिगारेट स्मोकिंगची डेफिनेटली सगळे लंग कॅन्सर म्हणजे 5 पैकी 3 लोकांना जर तुम्ही बघितलं लंग कॅन्सरच्या पेशंटना, तर डेफिनेटली त्यांच्यामध्ये स्मोकिंगची हिस्ट्री असते आणि मेनली ही सिगारेट स्मोकिंगची हिस्ट्री असते. सो सिगारेट स्मोकिंगच्या पेशंटमध्ये लंग कॅन्सर, इसोफेजियल कॅन्सर, स्टमक कॅन्सर आणि पॅनक्रियाटिक कॅन्सर हे सगळे सुद्धा असू त्याच्यामध्ये शकतात. सो इन्व्हॉल्व आहे. डायरेक्टली हे सगळे जे कॅन्सर आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर तोंडापासून म्हणजे आपल्या अगदी लिपपासून सुरू केलं हो, हो. तर संडासच्या जागेपर्यंत, अनसपर्यंत बघितलं तर या सगळ्या कॅन्सरशी कुठे ना कुठेतरी स्मोकिंगचा डेफिनेटली संबंध आहे. म्हणजे संबंध स्मोकिंग असतो. म्हणजे टोबॅको कुठल्याही प्रकारचं. हो, हो. आता आपण हे हॅबिटबद्दल बोलतोय. पण काही-काही लोकांना खूप ॲसिडिटीची सवय असते, त्यांना खूप चहा प्यायची सवय असते किंवा एक पदार्थ असा की ते खूप ज्याला पथ्य नसतं, म्हणजे तो अतिरेक असतो त्याचा. तर त्याच्यामुळे पण अन्ननलिकेचा किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमचे कॅन्सर होऊ शकतात का? होऊ शकतात. ॲक्चुअली मी प्रत्येक वेळी माझ्या सगळ्या लोकांना सांगत असतो, की एनिथिंग इन एक्सेस इज अ पॉइझन. करेक्ट. मग काही असू दे, म्हणजे तुम्ही जास्त गोड खाल्लात. आता जसं हल्ली लोकं म्हणतात, हो. की शुगर इज डायरेक्टली रिलेटेड टू द कॅन्सर. हं. पण खरं काय कारण आहे, की शुगर खाल्ल्यामुळे म्हणजे जसं तुम्ही जितकी शुगर जास्त खाल, तितकं तुमचं वजन जास्त वाढेल आणि ओबेसिटी हे डायरेक्टली रिलेटेड आहे. म्हणून ते शुगर हे कॅन्सरशी रिलेटेड कॅन्सरशी आहे. रिलेटेड आहे. करेक्ट. त्याचप्रमाणे फूड हॅबिट जे असतात, जसे तुम्ही म्हणालात, की ॲसिडिटी होणं. हं. तर आता ॲसिडिटी का होऊ शकते? तर तुमचे स्ट्रेस, त्याच्यानंतर खाण्याच्या टायमिंग्स नसतील. तर हो. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये रात्री 2 वाजता जेवायचं, 3 वाजता जेवायचं, सकाळी 5 वाजता जेवायचं. हं. कुठलेही आपले आहारातल्या ज्या गोष्टी आहेत, त्या फास्ट फूड खाणं किंवा सततचं बाहेरचं खाणं, मग त्याच्यामध्ये नॉन-व्हेज आलं किंवा रेड मीट आलं, हाल्फ कुक मीट आलं, स्मोक कुक मीट आलं. गाडीवरचं चायनीज. एक्झॅक्टली. हे कुठलेही पदार्थ जे आपण खातो हे अनहेल्दी असतात. हो. आता नॉन-व्हेज पदार्थ खाल्ल्याने काय होत नाही. इनफॅक्ट कोणी म्हणेल, की "अरे प्रोटीन डाएट जास्त आहे त्याच्यामध्ये, तुम्ही कसं?" पण आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने आपल्या शरीराला ते नॉन-व्हेज मीट जे आहे ते मिळालं पाहिजे. जे स्मोक्ड फूड असतं, स्पेसिफिकली जे स्मोक करून आपण खातो, हो. की बार्बेक्यूज किंवा ज्याला म्हणतात. हो. डेफिनेटली हे डायरेक्टली रिलेटेड आहे. यांचा संबंध हा स्मोकिंग म्हणजे जठराचा कॅन्सर आपला आणि इसोफेगसचा म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर यांच्याशी डायरेक्टली कारण रिलेटेड आहे. हे खूप मोठं मिथ आहे, की लोकांना वाटतं, की स्मोकमध्ये केलेलं आहे, तेलात नाही तळलंय म्हणजे हे हेल्दी आहे. करेक्ट. उलट त्याला तुम्ही म्हणताय, की कॅन्सर होऊ शकतो होऊ असं. शकतो कारण की आता तुम्ही फ्रिक्वेन्सी बघाल तर 3 हां. महिन्यातून कोणी एकदा हे खातंय तर डेफिनेटली त्याला होणार नाही. पण करेक्ट आहे. तेच जर तुम्ही आठवड्यातून 3 वेळा असे पदार्थ खायला सुरुवात केली, हो. तर आता
काही लोकं म्हणतात, "अरे, आम्ही फास्ट फूड खातो, बर्गर खातो किंवा हॉट डॉग खातो, तर आम्हाला कॅन्सर होईल का?" अरे, एकदा खाल्ल्याने होत नाही. म्हणूनच मी हं, सांगतो, हं. की एनिथिंग एक्सेस तुम्ही कुठल्याही गोष्टीचा जर एक्सेस केलं, तर डेफिनिटली होऊ शकेल. तुम्ही वर्षानुवर्ष जर तुम्हाला ॲसिडिटी होतीये, मग हो, ती स्ट्रेसमुळे असू देत किंवा तुमच्या झोपण्याच्या वेळेमध्ये म्हणजे रात्री 12 वाजता दाबून जेवायचं आणि 12 वाजून 5 मिनिटांनी झोपायचं हो. आणि मग सकाळी परत 5 वाजता उठायचं आणि कामाला यायचं म्हणून परत दाबून खायचं. म्हणजे ही करेक्ट. तुमची लाईफस्टाईल जर तुम्ही कंटिन्यू फॉलो केलीत, एखाद महिना ठीक आहे समजू शकतो. मग देवाने आपल्या माणसाची बॉडी इतकी अशा प्रकारे बनवलेली आहे, की ॲक्चुअली खूप स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस नॉट मेंटल स्ट्रेस, पण हे हां. जे फिजिकल स्ट्रेस असतो ते आपण खूप सहन करतो. हो. पण जर तेच चालत राहिलं तर शेवटी त्याचा आपल्या पूर्ण सिस्टमशी कुठेतरी कुठे ना होणारच कुठेतरी आहे. एक्सेस कारण होणारच आपल्याकडे आहे. आता असं बघतो, की हो आम्हाला कशाचंच व्यसन नाही, आम्हाला सुपारीचं पण व्यसन नाही, मग आम्हाला कसा काय झाला कॅन्सर? तर त्याची ही कारणं असू असू शकतात, शकतात. की करेक्ट. तुम्ही कुठला पण एक पदार्थ किंवा ॲसिडिटी लाँग टर्म होऊ देताय किंवा इंडायजेशन लाँग टर्म होऊ देताय किंवा तुम्ही एकच फूड काहीतरी खूप अतिरेक केल्यासारखं खाताय, तर तुम्हाला नक्कीच होऊ शकतं. बरोबर. आता यंग मुलं आहेत, की ते आजकाल खूप वाढलंय, की 13-14 वर्षापासून ते बार खाणारी तर आहेतच. पण आजकाल मिडल क्लास मुलं पण व्यसनाधीन होत चाललेत खूप लहानपणी. तर साधारण आपण ह्यांना हे की एक 10 वर्ष कंटिन्यू खाताय, तर ह्यांना प्री कॅन्सरस लीजन 10 वर्षातच, 15 वर्षातच दिसू शकतात, असं आपण म्हणू शकतो का? ॲक्चुअली हे असं आपण नाही म्हणू शकत. कारण हां. की प्री कॅन्सरस लिजन मग कुठलाही असू देत, अन्ननलिकेच्या बाबतीत असू देत किंवा तोंडाच्या बाबतीत असू देत. किती वर्षानंतर किंवा किती उद्रेक केल्यानंतर म्हणजे हां. कोणी किती उद्रेक सिगारेटचा केला की त्याला लंग कॅन्सर होईल हे सांगता येत नाही. आता सांगता येत युजुअली नाही. आम्ही म्हणतो पॅक इंडेक्स म्हणजे सिगारेट किती वर्ष आणि किती सिगारेट प्यायला याच्याप्रमाणे साधारणपणे आपण अंदाज करू शकतो. पण एक्झॅक्टली सांगता येत नाही आणि आता रिसेंट कॅन्सर आपला सर्व्हे जो झाला, हं. त्याच्यानुसार साधारणपणे भारतामध्ये पूर्ण ओव्हरऑल भारतामध्ये कमीत कमी 35 ते 38% लोकं हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपातलं टोबॅको सेवन करतात. अरे मग बापरे! कुठलाही असू दे. मग हं. जर्दा, खैनी असू दे, हं, सिगारेट हं. असू दे, किंवा डायरेक्ट तंबाखू असू दे. सो 35 ते 38% लोकं जी आहेत ही हं. तंबाखू खातात. सो टोबॅको ॲडिक्शन आहे. तर डेफिनिटली जर तुम्ही सरासरी काउंट केलंत, तर या 35 ते 38% लोकांपैकी साधारणपणे 50 ते 60% लोकांना डेफिनिटली रिस्क आहे कॅन्सरची आयुष्यात कधी ना कधी होण्याची. आणि पुरुषांमध्ये साधारणपणे ही टक्केवारी 60% आहे. अरे बापरे! बायकांमध्ये साधारणपणे 35 ते 40% आहे. मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आज 3 ते 5% बायका या अल्कोहोल घेतात. हो, कुठल्याही स्वरूपातला असू देत. हो, मग ते सोशल लाईफ असू देत किंवा पार्टी लाईफ म्हणून असू हो, देत किंवा हो. कधीतरी पण 3 ते 5% बायका या अल्कोहोल घेतात. तर त्यात डेफिनिटली हे सगळे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे रिस्क तर आहेच. हां. सो एक्झॅक्टली आपण असं नाही सांगू शकत, की इतकं वर्ष मी केली हा प्रश्न विचारण्यामागचं कारण असं होतं, की एक जो असतो त्याने 5च वर्ष झाले काहीतरी अपथ्य केलेलं असतं किंवा काहीतरी ॲडिक्शन असतं आणि त्याला कॅन्सर होतो आणि एक असतो, तो म्हणतो, की मी 20 वर्ष झाले पितो मला तर काही झालं नाही. बरोबर. तर हे तुम्हाला कधी ट्रिगर होईल हे सांगता येत नाही. होणार आहे करेक्ट, हे नक्की आहे. करेक्ट, पण तुम्हाला 10 वर्षांनी होईल, 15 वर्षांनी होईल किंवा 20 वर्षांनी होईल हे सांगता येत नाही. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही जितक्या लवकर ते बंद कराल, तितकं 100% तुम्ही कॅन्सरला 100% टाळू शकाल. 100% आणि इकडे एक मुद्दा मी सांगू शकतो. मी हां, परत सांगतो, की मी कुठलाही याला हे नाही करत. एनी फॉर्म ऑफ टोबॅको इज नॉट गुड. सो बेसिकली आपल्या इकडे जर आपण बघितलं, तर गावातल्या लोकांमध्ये, रुरल एरियामध्ये टोबॅको म्हणजे तंबाखू डायरेक्ट खाण्याचं प्रमाण हे जास्त आहे. तिकडे करेक्ट. सिगारेट स्मोकिंग हे कमी आहे त्या हो, मानाने. हो. पण ही तंबाखू जी आहे किंवा हा गुटखा जो आहे, हा डायरेक्टली आपल्या तोंडामध्ये ठेवतात ही लोकं आणि डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतात. म्हणून हां, डेफिनिटली 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये सुद्धा कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत. याचा अर्थ हा नाही आहे, की सिगारेट स्मोकिंग हे सेफर आहे. हां, डेफिनिटली पण लोकं म्हणतात, "अरे, तो तर सिगारेट पितोय 10 वर्षापासून, त्याला कॅन्सर नाही झाला." हं. कदाचित तो सिगारेट 1, 2, 3 व्हॉटएव्हर पीत असेल. पण डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असणारी तंबाखू ही सगळ्यात हानिकारक. तशा सगळ्याच तंबाखू आहेत, नो डाउट. हो. पण जर तुम्ही जे प्रश्न विचारलात, की कोणाला किती वर्षांनी कॅन्सर होऊ करेक्ट, शकेल? सो करेक्ट. त्याचं हे एक साधारण मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे तिकडे. नाही तर तेच आमचा कन्क्लुजन हेच आहे तुमचा आणि माझा, की तुम्ही व्यसन करत असाल, तंबाखू खात असाल, दारू पित असाल किंवा काहीही कुठल्याही प्रकारचं तुमचं व्यसन असू दे, फूडचं असू दे, की तुम्ही रोज ॲसिडिटी होईल असं फूड खाताय, तर तुम्हाला कॅन्सर हा कधी ना कधी होणार आहे. करेक्ट. तुम्हाला तो नको असेल तर तुम्ही वेळीच जागे व्हायला येस, पाहिजे. येस. तर आता आपण ॲक्चुअल ह्याच्यावरती येऊ, की हेरिडिटरी कुठले-कुठले असतात, की ज्याला व्यसनांचं काही कारण नाही, पण हेरिडिटरी आहे, की अनुवांशिक आहे, घरात कोणाला तरी झाला होता आणि तो त्यांना झालाय, तर असले कुठले-कुठले प्रकार आहेत? आता हेरिडिटरी कॅन्सरमध्ये आपण जर वरपासून सुरुवात केली, तर हं, थायरॉईड झाला, पॅराथायरॉईड झाला, हं, त्याच्यानंतर खालती आल्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर फिमेल्समध्ये किंवा पुरुषांमध्ये काही प्रकारचे पॅनक्रियाटिक कॅन्सर, हो, काही प्रकारचे लंग कॅन्सर हं, आणि डेफिनेटली कोलॉन म्हणजे आतड्याचे, मोठ्या आतड्याचे कॅन्सर हो. आणि शिवाय ओव्हेरियन कॅन्सर आणि सर्व्हिक्स कॅन्सर.
आणि प्रोस्टेट कॅन्सर हे मोस्ट प्रोबॅबली जे आहेत अनुवंशिकमध्ये असू शकतात. असू शकतं. सो बरेचसे सिंड्रोम्स आहेत ज्याला आम्ही मेन सिंड्रोम म्हणतो, मेन 1, मेन 2 किंवा लिन सिंड्रोम म्हणतो. असे बरेचसे सिंड्रोम्स आहेत ज्याच्यामध्ये अनुवंशिकमध्ये अ, हे कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. खरं. पण डेफिनेटली इकडे एक मी आवर्जून सांगू इच्छितो, की बऱ्याच लोकांची हे एक मिसकन्सेप्शन आहे, की अ, कोणाच्या आईला किंवा माझ्या आजीला कॅन्सर झाला म्हणून तो आमचा कॅन्सर हा अनुवंशिक आहे. सो अनुवंशिक कॅन्सरचा असा अर्थ नसतो, की आपल्या फॅमिलीमध्ये एका कोणाला कॅन्सर झाला म्हणजे होईल. हं, म्हणजे आजीला ब्रेस्ट कॅन्सर झाला तर आईला व्हायचा चान्स आहे किंवा मुलीला असं नसतं. हं. काय प्रत्येक कॅन्सरची डेफिनेशन वेगळी आहे अनुवंशिक कॅन्सरची, की 2 किंवा 2 पेक्षा जास्त नातेवाईक, 3 किंवा 3 पेक्षा जास्त नातेवाईक किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त नातेवाईक 40 पेक्षा कमी असलेले वय किंवा बरोबर 20 आहे. पेक्षा असं प्रत्येकाच्यामध्ये. सो अनुवंशिक कॅन्सर हे अनलेस अँड अंटिल मेडिकली कोणी आम्ही प्रूव्ह केलं, कुठल्या डॉक्टरनी सांगितलेलं असेल किंवा प्रूव्ह केलेलं असेल, तरच आपण लेबल करू शकतो अनुवंशिक कॅन्सर. अनुवंशिक आहे. एकाला बरोबर. झाला म्हणून आपण नेक्स्ट जनरेशनमध्ये कॅन्सर होईलच आणि तो अनुवंशिक आहे असं नसतं हो. बेसिकली. आधी आपण तसं लवकर सांगू पण शकत होतो. आता इतका कॉमन झालाय कॅन्सर, की प्रत्येकाचा अनुवंशिक असेलच असं नाहीये. तो त्याच्या लाईफस्टाईलमुळे पण घरात सगळ्यांना झालेला असू शकतो. करेक्ट. तर त्याची टेस्ट करायला पाहिजे का? आपण रेकमेंड करतो का, की एखाद्याला इसोफेजियल किंवा जठराचा झालेला असेल, तर त्यांच्या फॅमिलीतल्या लोकांनी टेस्ट करायला पाहिजे का? आता जसं मी सांगितलं, की अनुवंशिक कॅन्सरमध्ये जे कॅन्सर येतात, हां. त्यांना 100% आपण स्क्रीनिंग सांगतो. हो. फॅमिली म्हणजे जेव्हा आम्ही लेबल करतो, की येस, की हाय रिस्क फॅक्टर्स आहेत आणि यांच्यामध्ये फॅमिलियल किंवा जेनेटिक कॅन्सर असण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग मेनली आता ब्रेस्ट कॅन्सर झाला, लंग कॅन्सर झाला, बरोबर. कोलॉन कॅन्सर झाला. मग ज्या कॅन्सरच्या सध्या NCCN गाईडलाईन्सप्रमाणे वर्ल्ड वाईडमध्ये ज्याच्या स्क्रीनिंग्ज आहेत, आपण आपण त्या स्क्रीनिंग सांगतो. म्हणजे एका सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर अगदी डिटेलमध्ये न जाता, तर फॉर एक्झाम्पल ज्या फॅमिलीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे, हो. की आम्ही लेबल केलेलं आहे, की हो, की जेनेटिक कॅन्सर आहे यांच्यामध्ये. अशा बायकांना आम्ही जास्त खबरदारीने स्वतःचं ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन करणं, मॅमोग्राफी करणं, वेळच्या वेळी डॉक्टरना दाखवणं, त्याचबरोबर पॅप स्मिअर करणं, CA 125 ओव्हरियन कॅन्सरसाठी करणं आम्ही सांगत असतो.